नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज न बुलेटिनची सुरुवात करूया। सचिन वाझे यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे। एटीएस सचिन वाझेचा ताबा मागणार असल्याची माहिती मिळतेय। सध्या सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत आहे, त्यामुळे एनआयए सोबतच एटीएस सुद्धा सचिन वाझेंची चौकशी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकाच वेळेला दोन तपास यंत्रणांच्या रडारवर वाझे येतील। दरम्यान या प्रकरणी ठाणे न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, एटीएस सचिन वाझेचा ताबा मागण्याची शक्यता आहे, त्याबद्दलची सुनावणी आज होणार आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, खरं तर मुळात आता सचिन वाझे जे आहेत ते एनआयच्या ताब्यात आहेत आणि त्यांची तिकडे चौकशी सुरू आहे। ती कारमायकल रोडवरची हिरव्या रंगाची गाडी त्यांनी पार्क केली होती, त्याचबरोबर इतर गाड्यांचा त्यांनी जो वापर केला होता, हा नेमका कट कसा केला होता त्याचा आहे। पण या सगळ्या प्रकरणामध्ये जी हिरव्या रंगाची गाडी होती त्याचा मालक म्हणून मनसुख मिश्रल हिरण याला दाखवण्यात आलं होतं। त्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि त्याच प्रकरणी मनसुख मिश्रल हिरण यांच्या कुटुंबियांनी एटीएस मध्ये गुन्हा दाखल केलेला होता। त्याच अनुषंगे एटीएस वेगवेगळ्या दृष्टीने तपास करते, पण त्यांचा तपास जो आहे तो काही अंशी येऊन सचिन वाझे यांच्या भोवतीच थांबतोय। यामुळे न्यायालयामध्ये सचिन वाझे यांनी अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केला होता, त्याची सुनावणी आज ठेवण्यात आलेली आहे। या सुनावणीमध्ये एटीएसचे अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा मागणार आहेत, कारण का एनआयएनं सचिन वाझे यांना आता अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरती देखील एटीएसच्या गुन्ह्यांमध्ये गंभीर आरोप आहेत। त्यामुळे ज्यावेळी एनआयची कस्टडी संपेल त्यावेळी त्याचा ताबा आम्हाला देण्यात यावा, अशी मागणी जी आहे ती एटीएस आज न्यायालयामध्ये करणार आहे। त्यामुळे एनआय कडून चौकशी झाल्यानंतर पुन्हा एटीएसच्या ताब्यामध्ये सचिन वाझे येतील आणि त्यांची चौकशी होईल। त्यामुळे सचिन वाझे यांच्या मागे जो चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे तो काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। अडचणी ज्या आहेत त्या काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। खरंच आपण पाहिलं तर एनआयचे जे प्रकरण आहे त्या प्रकरणापेक्षाही मनसुख मिश्रल हिरण यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण हे मोठं आहे। कारण का जर आपण कायद्याची बाजू बघितली तर शिक्षेनुसार जे एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ऍक्ट आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे आणि 3 ते 4 महिन्यापर्यंत त्या व्यक्तीला बेल मिळून जातो। पण जर आपण कट रचून हत्या केलेली आहे आणि एक मोठा गुन्हा केलेला आहे असा जर आपल्यावरती आरोप आहे, जो एटीएस मध्ये सचिन वाझे यांच्यावर मनसुख मिश्रल हिरण यांच्या परिवारानं आरोप केले होते आणि त्यानुसार तो दाखल करण्यात आलेला आहे। जर त्या गुन्ह्यामध्ये सचिन वाझे यांना अटक झाली आणि एटीएस जे आहे त्यांनी काही असे पुरावे सादर केले की ज्याच्यामध्ये सचिन वाझे यांचा मनसुख मिश्रल हिरण यांच्या मृत्यूमध्ये काहीतरी हात आहे, असे पुरावे जर त्यांना मिळाले आणि त्या अनुषंगे जर त्यांनी न्यायालयामध्ये हा सगळा युक्तिवाद केला तर सचिन वाझे यांना बेल मिळवण्यातच खूप वेळ निघून जाईल आणि शिक्षा जी आहे ती कमीत कमी जन्मठेप किंवा पुढे त्यापेक्षा गंभीर शिक्षा होऊ शकते। त्यामुळे एटीएस नेमका आता काय भूमिका घेतं किंवा एटीएस कशा पद्धतीने या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करतंय आणि त्यात सचिन वाझे यांची कोठडी त्यांना ताबा मिळाल्यानंतर ते कसं तपास करतायत त्या देखील गोष्टी ज्या आता पाहाव्या लागतील। बिलकुल अजित, एकाच वेळेला दोन तपास यंत्रणांच्या रडारवर सचिन वाझे आल्यामुळे अडचणी निश्चितपणे वाढतील। धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या